मज धावाव्या शुभटा नको आम्हासवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे हिरधरे प्रस्तुत प्रसंगी प्रस्तुतस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्वंद्य श्रीमंत श्री तुकोबरा यांचा 4 चरणांचा आणि गोपाळ आणि श्रीकृष्ण यांचा संवाद सांगणारा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी श्री क्षेत्र बाभळगाव या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे भव्य दिव्य प्रमाणामध्ये हनुमंतरायाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. तसं याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव सुरू आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी एक दिलाने या ठिकाणी 8 दिवस सेवा करतायत. तसं तर वर्षभर सेवा करत आहेत. हनुमंतरायाची शनिवार असेल, अमावस्या असेल, मधून वेगळे वेगळे कार्यक्रम असतील. त्या सर्व कार्यक्रमामध्ये ग्रामस्थ मंडळी अग्रेसर असतात आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मंडळी या ठिकाणी सजळ हाताने मदत करून या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवतात. तसंच महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, गुणीजन मंडळी, आता कोणाचं नाव घेत नाही, एका म्हणता भले आणि का सहजती नंदिले, 5 माणसं बसलेले, त्याचं एकाचं वर्णन केलं की 4 जण अनायासे मूर्ख ठरतात. सगळेच या ठिकाणी उत्कृष्ट गायक आहेत, उत्कृष्ट वादक आहेत. रामकथा या ठिकाणी झालेली आहे. दररोज पहाटे काकडा भजन, कृष्णनामाचा पाठ, समुदाय निरीश्वरी पारायण, जगदूर तुकोबरा गाथा भजन, दुपारी सुरसाशी रामकथा हरिपाठ, रात्र कीर्तन, संगीत, भजन, जागर असा हा भव्य दिव्य प्रमाणामध्ये सर्व टाळकरी मंडळी, ग्रामस्थ आणि बाहेरचे येऊन या ठिकाणी उत्तम कार्यक्रम पार पाडलेला आहे. आपल्या परिसरामध्ये हनुमंतरायाचे हे देवस्थान 19 परमपूज्य उत्तरेश्वर पिंपरी माऊली त्यांचं श्रद्धास्थान हे नेहमी सांगत असतो. माऊली जरी चाकरवाडीला गेलेले असले तरी त्यांचा आत्मा मात्र बाभळगावमध्ये आहे. कारण माऊलीचं श्रद्धास्थान बाभळगाव आहे. नव्हे सर्वांचंच श्रद्धास्थान बाभळगाव आहे. या उत्सवामध्ये अनेक मोठे विद्वान मंडळी येऊन गेलेले आहेत. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य भीमसिंह महाराज, वैकुंठवासी दत्ता महाराज, वैकुंठवासी आत्माराम महाराज, उत्तरेश्वर पिंपरीवर माऊली, बडी मंडळी त्यांची कीर्तनं इथं झालेली आहेत. मी तर तसा सुरुवातीला लहान होतो. 1961-62ला आम्ही लहानपणी यायचो इथं. त्यावेळेस दत्ता महाराज असायचे, आत्मा महाराज असायचे, नागोराव असायचे, स्वामी असायचे, बाबासाहेब पाटील असायचे, श्रीरंग असायचे. इथं नामदेव बा मृदंग वाजवणारा होता. त्याचा मृदंग ऐकला आणि माझ्या अंगामध्ये मुंगे आले शिकावं म्हणून. म्हणजे इथं बाभळगाव आमचं प्रेरणास्थान आहे. इथून खरी परमार्थाला सुरुवात झाली. तसं तर आईवडील घरीच परमार्थ आहे, परंतु प्रेरणा ज्याला म्हणतात ती इथं जास्त मिळाली. लहानपणापासून आम्ही या ठिकाणी येतो, आजही येतो. आमची श्रद्धा आहे, सर्वांची श्रद्धा आहे. आणि ग्रामस्थ मंडळी तर काय सांगावं, या उत्सवामध्ये इतकी आराधना करतात. इथल्या देवतेला हनुमंतरायाला जे जाज्वल्य प्राप्त झालेलं आहे ते सगळ्या गावकऱ्यांच्या निष्ठेवर आणि त्यांनी केलेल्या आराधना. वर्षभर तर आराधना करतात, पण या 7 दिवसाची आराधना आपण जर पाहिली, संपूर्ण गावामध्ये पूर्ण एकादशी सारखा 7 दिवस उपवास, पायात काही घालायचं नाही,
क्षेत्रात गेलं तरी पायात घालायचं नाही, गावातही घालायचं नाही. संपूर्ण उपवास 7 दिवस नवे नवे इथून ऊस तोडीला गेलेले कामगार तिथेही उपवास करतात, तिथे उत्सव साजरा करतात. एवढी मोठी आराधना गावकरी मंडळी कोणत्याच देवतेची करीत नाही आणि ती बाभळगावमध्ये संपूर्ण दिसते. म्हणून मी ग्रामस्थांना पहिले धन्यवाद देतो. देवाचं देवत्व सांभाळायचं काम आपलं असतं. म्हणून या ठिकाणी गावकरी मंडळीने देवत्व एवढं जपलेलं आहे. शुचिर्भूत झाल्याशिवाय मंदिरामध्ये प्रवेशच नाही, शुचिर्भूत झाल्याशिवाय वल्या कपड्याशिवाय मंदिरामध्ये प्रवेशच नाही. आणि इथे येणारा जो ब्रह्मवृंद आहे, ब्राह्मण मंडळी सुद्धा पावित्र्य राखतात, सुंदर अभिषेक करतात. अशा सगळ्या दृष्टीनं मंदिराचं पावित्र्य, मंदिराची आराधना, मंदिराची सेवा सगळी भक्त मंडळी करतात. बाहेरची मंडळी येऊन दर अमावस्याला अन्नदान केलं जातं भव्य प्रमाणामध्ये. योगायोगाने मागच्या अमावस्याला शनिवार आला होता आणि आजही योगायोगाने शनिवार आलेला आहे. मोठा योग आहे. मागच्या अमावस्याला शनी अमावस्या आली. गावकरी मंडळीनं सगळ्या भक्त मंडळीच्या सहकार्याने हनुमंतरायाला सोन्याचा मुकुट केला. आपल्या देवाला चांगलं सजवलं. का नटवू नये? त्याला तरुण भाग्यवान म्हटलेलं आहे. परमार्थामध्ये नटणारा, भरणामध्ये नटणारा. सुंदर देवघर, चांदीच्या मूर्ती, सोन्याचे दागिने, भारी भारी कपडे. जसं मनुष्य आपल्याला लग्नाचे कपडे वेगळे, सप्ताहाचे वेगळे, कीर्तनाचे वेगळे, बाथरूमचे वेगळे, तसं देवाला सुद्धा इथं साधा मुकुट, पितळाचा मुकुट, तांब्याचा मुकुट, चांदीचा मुकुट आणि प्रसंगी सोन्याचा मुकुट या ठिकाणी हनुमंतरायाला चढवल्या जातो. म्हणून सगळ्या परिसरातील देणगीदारांचं आणि गावकऱ्यांच्या देणगीदारांचं आणि गावकऱ्याच्या प्रयत्नाचं मी कौतुक करतो, शुभेच्छा देतो. आणि सर्वांना हनुमंतरायांनी सद्बुद्धी द्यावी, प्रेम द्यावं आणि भावना वृद्धिंगत व्हावी अशी सुरुवातीलाच प्रार्थना करतो. अमावस्यालाही शनिवार आला, आजही शनिवार आहे. शनिवार आणि हनुमंतरायाचं संदर्भ काय असेल तर फार मोठा संदर्भ आहे. एक तर जन्मदिवस आहे शनिवार हनुमंतराय. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे, शनी भगवान आणि हनुमंतराय त्यांचं एवढं समीकरण आहे. शनी भगवंतांनी कबूल केलेला आहे की हनुमंतरायाची जी उपासना करतील त्यांच्याकडे माझी वक्र दृष्टी राहणार नाही. तर शनीची दृष्टी कशी आहे? वक्र दृष्टी आहे. जेवढी तुम्ही हनुमंतरायाची उपासना करणार, 7.5 येऊ द्या, ती 7.5 काही करत नाही. शनीनं कबूलच केले हनुमंतरायाला. म्हणून एवढं विशेषत्व आहे शनिवारचं आणि हनुमंतरायाच्या भक्तीचं की जगद्गुरु तुकोबरायांनी काय भक्तीच्या त्या वाटा
तुकोवर आहे, हनुमंतराकडे भक्तीच्या वाटा विचारताय. म्हणजे भक्तीच्या वाटा, भक्तीचा मार्ग हनुमंतराला जेवढा सापडला तेवढा अर्थात बाकीच्यांना सापडलेला नाहीये. म्हणून त्या वाटा जगद्गुरु तुकोबराज इथं विचारतात, आपण कोण? आपण हनुमंतराकडेच प्रार्थना करावी की आम्हाला योग्य भक्ती दाखवा, योग्य आराधना करण्याकरता आपल्याला सद्बुद्धी द्या. असो, याप्रमाणे इथं मावळगावामध्ये कायमचे कार्यक्रम चालतात. या उत्सवामध्ये आराधना भरपूर चालते. त्याचप्रमाणे आजचा हा महत्त्वाचा दिवस, आजच्या दिवशी सूर्योदयाला फुलं उधळून जन्मोत्सव साजरा केला जातो. थोडक्यात दिंडी होते, नंतर लवकरच हे काल्याचे कीर्तन असतं आणि नंतर पुन्हा शेरण्या, दुपारी गाड्या वडणे, संध्याकाळी लळीत, पालखी सोहळा, भारुडं, सोंग, गवळणी असा पूर्ण कार्यक्रम होतो रात्रभर. आणि उद्या काही दिवसापासून बैलगाडीच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. धन्यवाद. त्याचप्रमाणे रात्री गुणवंत विद्यार्थी जेवढे आपल्या गावातले मुलं मुली, त्या सर्वांचा या ठिकाणी सत्कार केला, त्यांना मानचिन्ह देण्यात आले. आणि असे वेगळे वेगळे उपक्रम गावकरी मंडळी, इथली गुरुजी मंडळी, सुशिक्षित मंडळी या ठिकाणी उपक्रम चालवतात. अनेक उपक्रम चालवावे, अनेक स्पर्धा ठेवाव्या या निमित्ताने अशी मी गावकरी मंडळीला, संयोजकाला, सर्वांना मी विनंती करतो. तसं यावर्षी भरपूर नियोजन तुम्ही केलेले आहेत. असो, या सर्व कार्यक्रमाची आज सांगता आहे, परिसमाप्ती आहे, काला आहे. म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला केलेल्या सेवेचा प्रसाद फळ मिळणार आहे. कोण देतो प्रसाद? देवाकडून संताकडून येतो त्याला म्हणतात प्रसाद, पाहुण्याकडून येते त्याला म्हणतात भेट, आणि पुजाऱ्याकडून येतं त्याला म्हणतात आश्वासन. म्हणून देणारा देव आहे. देण्याकरता अधिकार पाहिजे, घेण्याकरता अधिकारी पाहिजे. मला कोणी अधिकारी म्हणा, त्याला प्रसाद मिळत असतो. मी नेहमी सांगत असतो, काल्याचं कीर्तन असतं. योगायोगाने मागच्या वेळेस मला कीर्तन मध्ये मिळालं, पुन्हा हनुमंतराचं वर्णन मला भरपूर करता आलं. तर दरवर्षी काल्याचं कीर्तन असतं. काल्याच्या कीर्तनाची एक चाकोरी असते, त्या चाकोरीमध्ये सांगायचं असतं. इकडं तिकडे गेलं की पुन्हा येताच येत नाही जवळ, म्हणून न जाण्याचा प्रयत्न जास्त करतो. आणि चाकोरीतून आपलं एक तासभर कीर्तन करायचं आहे. अधिकारी म्हणा, कोणी वारे अधिकारी त्याची हरी देईल आजचा प्रसाद. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाचा एक विषय ठरलेला आहे. आजच्या दिवशी
श्रीकृष्णाने गोकुळामध्ये लीला केल्या त्याचं वर्णन करावं असा हा दंडक आहे. चरित्र दर्शक सर्वनाम आहे. सर्वनामाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये दर्शक सर्वनाम आहे. तो ती ते हा ही हे दाखवणार ते चरित्र कोणतं देवे गोकुळी केले ते. तसं तर श्रीकृष्ण चरित्र हे अगाध आहे. अगाध तुझी लीला अकळ कठीण कैसे निकळे. ब्रह्मा विष्णू तुझे स्वरूप सावळे असदिगिरी समस्या कज्जले सिंधू पात्रे सुरतुरोवर शाखा लेखनी पत्र मुरवी लिखती गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानां मेषपारं नयाति. भगवंताचं चरित्र तुका म्हणे मही पत्र सिंधू न पुरे येथे माझी वाचा घेते येथे माझी वाचा घेते येथे माझी वाचा घेते. पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाही केली सरस्वती सर्व काल जरी लिहित बसली तरी न संपणार असं चरित्र आहे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राला आरंभ कुठून झाला. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राला आरंभ कुठून झाला. याच्या आई वडिलाच्या लग्नापासून तिथं सुरुवात केली आकाशवाणीने. आकाशाची वाणी सांगत हे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. तिथून जे चरित्र सुरू झालं जन्माचं लीलेचं सगळं चरित्र करत करत गोकुळातलं वृंदावनातलं मथुरेतलं द्वारकेतलं हस्तिनापूरचं कुरुक्षेत्राचं व्याधाने बाण मारेपर्यंत निजधामाला जाईपर्यंत दशमस्कंद आणि एकादश स्कंद 121 अध्यायामध्ये भागवताच्या श्रीकृष्ण चरित्र सांगितलेलं आहे. पण एवढं चरित्र आपल्याला सांगायचं नाही. देवे गोकुळी केले ते. देवाने गोकुळामध्ये जेवढ्या लीला केल्या तेवढ्या फक्त सांगायचा दंडक आहे. गायन ते लीला चरित्र श्रीकृष्ण चरित्राला लीला म्हटलेलं आहे. चरित्र म्हटलेलं आहे. पोवाडे म्हटलेलं आहे. चरित्र पोवाडे पराखिले सौंदडे सैतगाई जन्मापासूनच फार मोठं
मोठं चरित्र आहे. श्रावण मध्य अष्टमी कंसाच्या बंदीखान्यामध्ये मध्यरात्रीला भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला. एकदम 8 वर्षाची मूर्ती उभा राहिली. वसुदेव देवकीने हात जोडले, नमस्कार केला, सांगितलं देवा तो आमचा मुलगा होऊन येईल असं वचन दिलं होतं. श्रीकृष्णाने सांगितले मी तुमचा मुलगा झालेलो आहे. काही गोष्टी सांगण्याकरता मी तुम्हाला मोठा झालोय. पूर्वी स्वयंभू मन्वंतरामध्ये तुम्ही तपश्चर्या केली होती. तुम्ही सुतपा नावाचे प्रजापती होता. तुम्ही धराराणी होता. 12,000 वर्ष तपश्चर्या केली. पुत्र 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 असे 3 वर मागितले. मी तुम्हाला वचन दिलं, पण तुमच्या उदरी मी 3 जन्म घेतलेले आहेत. पहिला जन्म कृष्णी गर्भ म्हणून घेतला. दुसऱ्यांदा तुम्ही कश्यप झालात. तुम्ही आदिती झालात. वामन रूपाने अवतार घेतला. आणि आता तुम्ही वसुदेव देवकी तुमच्या उदरी 3रा हा कृष्ण रूपाने मी अवतार घेतलेला आहे. अरे पण असा कसा मुलगा, एवढा मोठा मुलगा जगाला पटेल का? पटेल का हे? मग लहान बन. भगवंताने सांगितलं मी लहान होणारच आहे, पण यदि कंसात बिभर्तित्वम तर ही माम गोकुलम नयन नकळे तो तया सांगितला भाव. आपण अशी ठाव नंदा घरी मला इथं ठेवू नका. तुम्हाला कंसाची भीती वाटते, गोकुळामध्ये घेऊन जा. नंदाच्या घरा सांगितलं एवढं आणि बभूव प्राकृत शिशु हो. शिशु म्हणजे लहान बनले. शिशु कोणाला म्हणतात? ज्याला शी आणि शू करायची कळत नाही त्याला म्हणतात शिशु. असं लहान रूप घेतलं आणि तिथे एक टोपली आहे. किती विश्वास किती आहे का? हातापायात बेडे आहेत, दरवाजे बंद आहेत, कुलप लावलेले आहेत. सांगितलंय ना घेऊन जा, विचार केला नाही. एवढा विश्वास देवाच्या शब्दावर. उचललेला कमळापती पायीची बंधने गळती. उचलल्याबरोबर सगळे बंधन हातापायाचे बेड्या तुटल्या, दरवाजे मोकळे झाले. रक्षपाळ होते त्यांनाही झोपा लागल्या. निघाले, पाऊस पडू लागला. मंद मंदम जलधरा मंद मंद पडी पाऊस. वरी छाया धरी शेष. थोडा थोडा पाऊस पडत होता. शेषाने छाया धरली. पुर चढला जाट त्याशी लाविला अंगोष्ट. यमुनेचं पाणी वाढत होतं. यमुनेचं पाणी का वाढत होतं? यमुनेला वाटलं काय माझं भाग्य, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घ्यायचंय, पायाचं दर्शन घ्यायचंय म्हणून गुडघे इतकं, कमरे इतकं, छाती इतकं, गळ्या इतकं तोंडात पाणी जाण्याची वेळ आली. श्रीकृष्ण मनात म्हटले यमुने माते तुझं होईल माझ्या पायाचं दर्शन, माझ्या बापाचे काय वाटतो. त्याशी लाविला अंगुष्ट. अंगठा लावला यमुनेला, रस्ता दिला. पलीकडे ती मुलगी जन्माला होती, मायाच होती ती. तिथं तर सर्वांना झोपी लागल्या होत्या. नंदबाबाला झोप नव्हे
जी ती डिलिव्हरी झाली ती सुद्धा झोपलेली यशोदा माता मायाच होती ती. त्या ठिकाणी श्रीकृष्णाला ठेवलं. वसुदेवाने म्हणजे हिरा ठेवला. ती गारगोटी उचलली, डोक्यावर घेतली, निघाले. दरवाजे बंद, हातापाया पेड्या आपोआप आल्या. मायेला डोक्यावर घेतले की बंधनं येतात, देवाला डोक्यावर घेतले की बंधनं येतात. रे माया करी आकांत, नामा म्हणे उठती दूध. मायेने रडायला आरंभ केला. म्हणतात बघा, मुलापेक्षा मुलीचा आवाज जरा कडक असतो. जे मुलगा झाला का मुलगी झाली, शहाण्या बायाला लवकर कळत. तूच जागे झाली, हुशार आहे हुशार आहे. अरे शिकारचं पशार आम्ही काय हुशार आहे, जेवढं व्हायचं ते होऊन गेलं. आणि आता म्हणते हुशार आहे. चोरी झाल्यानंतर नंतर गस्तवाली येतात. विठाला फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडे त्या मायाला फिरवलं, हाताची निसटून गेली, सायुधास्त महाभुजा वगैरे वगैरे. पण तिकडं मात्र गोकुळामध्ये गोकुळी आनंद प्रगटले सुख, निर्भरते लोक घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. त्या गोकुळामध्ये नंद स्वात्मते उत्पन्नो, ज्याचा लादो महामना. जसं आज सर्व बाभळगावकर मंडळीला आनंदी आनंद आहे हनुमंताच्या जन्माचा उत्सव, तसं त्या गोकुळामध्ये मोठा उत्सव झाला. जन्माचा सोहळा झाला. उडिया तोरणे करते कथा गाते गाणे. गवळणी एकमेकाला सांगू लागल्या, बाई यशोदेला मुलगा झाला. गवळण म्हणत ती गवळण